यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, मात्र बातमी आहे दक्षिणेमधून। दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची जेलमधून आज सुटका झालेली आहे। काल जामीन मंजूर झाला, मात्र कालची रात्र त्याला जेलमध्येच काढावी लागली होती। रात्रभर अल्लू अर्जुनचा मुक्काम हा जेलमध्येच होता। पुष्पा 2च्या प्रीमियर वेळी हैदराबादमधील चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला होता आणि याच महिलेच्या मृत्यू प्रकरणी काल अल्लू अर्जुनला अटक देखील हैदराबादच्या पोलिसांनी केलेली होती। त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलेला होता, मात्र जामीन मंजूर झाल्यानंतर कालची रात्र अल्लू अर्जुनला ही तुरुंगातच काढावी लागली आणि आज सकाळी तुरुंगातून त्याची सुटका झाली। त्याची सुटका झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय हे भावुक झाल्याचं पाहायला मिळत होतं। I respect the law and I will cooperate with him and I'll do the needful. And very importantly, I would like to give my condolences once again to the family. It is very, very unfortunate that we went to watch a film and there was an accident, that is totally unintentional. We went to watch a movie and, due to an unfortunate accident, there's been a loss of a person. And we're always very sorry for whatever's genuinely happened. अभिनेता अल्लू अर्जुन याच्या अटकेचं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते देखील आपण पाहूया। हैदराबादमध्ये 4 डिसेंबरला रात्री पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रीमियर होता। अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी संध्या थिएटर बाहेर त्यावेळेला प्रचंड गर्दी झाली होती। खासगी सुरक्षा रक्षकांकडून जमावाला दूर लोटण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला। अल्लूच्या चाहत्यांवरती पोलिसांनी लाठीमार देखील केलेला होता आणि याच चेंगराचेंगरीमध्ये एम रेवती नावाच्या 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। रेवती यांचा मुलगा देखील या संपूर्ण चेंगराचेंगरीमध्ये गंभीर झालेला होता। तो गंभीर होता आणि त्याच्यावरती उपचार देखील करण्यात आलेले आहेत। अल्लू अर्जुनकडून 25 लाख रुपयांची मदत देखील या कुटुंबियांना करण्यात आली। अल्लू अर्जुन याला काल अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर काय घडलं ते देखील पाहूयात। पोलीस शुक्रवारी दुपारी अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले। पोलिसांनी अटक करून त्याला रुग्णालयामध्ये तपासणीसाठी नेलं। नामपल्ली कोर्टामध्ये त्यानंतर त्याला हजर करण्यात आलं। कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। अल्लू अर्जुनची तमिळनाडू तेलंगणा कोर्टाकडून त्याला जामीन देखील मंजूर करण्यात आलं। काल पूर्ण रात्र अल्लू अर्जुन याला जेलमध्ये काढावी लागली होती। अल्लू अर्जुन शुक्रवारी संध्याकाळपासून सुटकेची वाट पाहत होता। सकाळी 7च्या दरम्यान त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे। दिलेलं जेवणही त्यानं नीटसं घेतलं नाही। रात्री उशिरापर्यंत तो जागाच असल्याचं देखील कळतंय। काल रात्री अल्लू अर्जुन याचा मुक्काम हा तुरुंगातच झाला। त्याला बेड आणि उशी देण्यात आली। अल्लू अर्जुन रात्रभर अस्वस्थ होता असं देखील आता बोललं जातंय। त्याचबरोबर तो तुरुंगामध्ये रात्रभर चालत होता असं देखील बोललं जातंय। अल्लू अर्जुन तुरुंगामध्ये होता त्यावेळेला तो अस्वस्थ होता अशी माहिती देखील आता समोर येते। जेलच्या नियमांनुसार अल्लू अर्जुन याला आज सकाळी तुरुंगातून बाहेर काढण्यात आलेला आहे। अभिनेता अल्लू अर्जुनला तुरुंगात ही पूर्ण रात्र काढावी लागलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। श्रेयस, काल अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलेली होती, त्यानंतर तेलंगणा कोर्टाने त्याला जामीन देखील मंजूर केला, मात्र कालची संपूर्ण रात्र त्याला तुरुंगातच काढावी लागली। खरं तर प्रथमेश आपण संपूर्ण क्रोनॉलॉजी बघितलं तर क्रोनॉलॉजी हीच आहे की डिसेंबर 4ला ही घटना घडली जिकडे हा सिनेमाचा प्रीमियर होता। ज्या प्रीमियरला खरं तर सगळे कलाकार असतात आणि प्रीमियर हा कलाकारांचा शो असतो। तिथं अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी सगळीच त्याचे फॅन्स होते, त्या थिएटरच्या बाहेर आले। त्यात जी अनफॉर्च्युनेट घटना घडली ती घडली। त्यानंतर FIR फाईल करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो तर काल जी घटना घडली त्याला खरं पोलीस त्याच्या घरी गेले। तिकडून त्यांना पोलिसांनी अल्लू अर्जुन यांना अटक करून खरं तर कस्टडीमध्ये घेऊन त्यांना कोर्ट
कोर्टात उभं केल्यानंतर 14 दिवशी कस्टडी मिळाली आणि कालची पूर्ण रात्र त्यांना तुरुंगात घालावी लागली आणि त्याच्यानंतर आता त्या बेलवर त्यांची तेलंगणा कोर्टाने सुटका केली आहे. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर एकीकडे अल्लू अर्जुन यांनी ज्या दिवशी ती गोष्ट घडली त्या दिवशी अल्लू अर्जुन यांनी व्हिडिओसुद्धा जाहीर केलेला. त्या व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यांनी माफीसुद्धा मागितली होती. पण त्यानंतरची जी घटना आहे आपण बघू शकतो तर आत्ता अल्लू अर्जुन घरी आल्यानंतर सुद्धा अनेक कलाकार आहेत साऊथ इंडस्ट्रीचे, सगळे अल्लू अर्जुनला भेटत जात आहेत. अल्लू अर्जुनचे सगळे चाहते आता त्याच्या घराबाहेर आहेत. पोलिसांची मोठा फौज पटाच्या घराबाहेर सुद्धा उभा करण्यात आला आहे. फॅमिली जी आहे ती खरं अर्थाने इमोशनल झाली आहे. एकंदर पाहायला गेलं तर पुष्पाचं एकीकडे 1000 कोटीच्या क्लबमध्ये पोहोचण्याचा गोष्ट असेल, त्याच दुसरीकडे अशी गोष्ट घडणं ही कुठे ना कुठे दोन्ही गोष्टी सामोरं जात असताना अल्लू अर्जुन आता ह्याच्यामधून चाललाय का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. मात्र आता त्या बेलवर सुटका झाल्यानंतर अल्लू अर्जुन यांनी खऱ्या अर्थानं बाहेर येऊन जे प्रसारमाध्यमांशी बोलला त्याच्यात त्यांनी हेच सांगितलं आहे की मी लॉचा रिस्पेक्ट करतो, मी पोलिसांना पूर्ण साथ देणार आहे. त्यासोबतच फॅमिलीला त्यांनी कंडोलन्ससुद्धा आपले दिले आहेत. पण त्यासोबत आपण बघितलं गेलं तर अशी गोष्ट घडणं ही सगळ्यात अनफॉर्च्युनेट गोष्ट असते आणि त्या गोष्टीचे पडसाद आता कुठे ना कुठे चाहत्यांमध्ये पण आहेत. सोशल मीडियावर अनेक रिस्पॉन्स आपल्याला होताना दिसतात. अल्लू अर्जुन ह्याला एक पाठिंबा जो फॅनचा असतो तो सोशल मीडियावर आपण पाहायला मिळतोय आणि तोच कुठे ना कुठे चाहता वर्ग अल्लू अर्जुनच्या पाठीशी उभा आहे असं आपल्याला सांगावं लागेल. प्रत्यक्ष नक्की श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात.